नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. नाही बघा, इकडे ना 4 टक्स ब्लाऊज 40 साईजचं कटिंग करायचं आहे बरं का. 40 छाती आली 40, तर एक घडी त्याची 10 घेणार आहे मी, बघू शकता. आणि 4 फोल्ड करायचं आहे. पहिल्यापासून तर लास्टपर्यंत तुमच्याशी व्हिडिओ शेअर करते बरं का. मीटरचं अस्तर घेतलं आहे आणि बघा इकडे ना 4 फोल्ड केलं आहे आणि बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं एका साथमध्ये कटिंग करते. तर त्याच्यासाठी ना मी इथं 4 फोल्ड करून घेतलं आहे, बघू शकता. आणि ना स्लीवसाठी कपडा कट करून घेतला आहे. आणि आता बघा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट ते कट करून घेऊ. आणि बघा आता जो कपडा आहे ना तो ओपन केला आहे आणि आता त्याचे ना 4 फोल्ड करायचे, 4 घड्या घालून घ्यायचे आहे, जेणेकरून आहे ना पाठीचा भाग आणि पुढचा भाग पण दोघं साथमध्ये कटिंग होतील. 40 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे बरं का. छाती 40 आलेली, तर एक घडी त्याची मी 10 घेणार आहे. परत एकदा सांगते तुम्हाला, लंबाई तर मला पूर्ण घ्यायची, बघू शकता. तर मला इथं लंबाई ना 15 सांगितली, तर मी इथं 16 येते, तर 1 इंच वाढून घेतली, म्हणून पूर्ण लंबाई 16 आलेली आहे. आणि 16च लंबाई घ्यायची ब्लाऊजची. आणि बघा इथे ना आता शोल्डर मापून घेते मी. बघा 4 घड्या आहे बरं का, म्हणजे बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये निघतील. बघा शोल्डर मी इथं 6 घेते. हे बघा इथं एवढं माप 6 घेतलं आहे. आणि आता हा मुंडा आहे ना आर्मोल्ड, हा 6.5 घेते बरं का. हे बघा 6.5 आणि 1-1.5 इंच आणि अर्धा इंचवरती छान असं टिक करायचं आहे. आणि आता आहे ना पुढचा गळा, तो पण आहे ना 7 घेते लांबीला. हे बघा हे 6.5 घेतलं बरं का मुंडा, ते लिहायचं राहिलं माझ्याकडनं. हा बघा पुढचा गळा 7 घेतला आहे आणि 2.5 इंच आहे ना रुंदी घ्यायची गळ्याची. आणि गोल गळा छान असा घेतला आहे बघा. आता छान असं मी तुम्हाला एवढं सांगितलं. पूर्ण लंबाई 15 आहे तर मी 16 घेतली. शोल्डर 6 घेतलं आहे, मुंडा 6.5 घेतला आहे, पुढचा गळा लांबीला 7 घेतला आहे, रुंदीला 2.5 घेतला आहे आणि खालून सुद्धा 2.5च घेतला आहे बरं का. आणि आता बघा छातीची एक घडी आहे ना, तर 10 घेतली मी. 40 साईजचं ब्लाऊज आहे त्याच्यामुळे बघा 10 घेतली आणि 2 इंच जास्तीचा कपडा घेतला इथं फिटिंगसाठी. आणि इकडे ना मी 9.5 घेते बरं का कमरेची फिटिंग. 38 आली, त्याच्या 4 घड्या केल्या, तर मी एक घडी 9.5ची घेतली, 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतला आहे, बघू शकता. आणि आता आहे ना कट करून घेऊ. बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये कटिंग होत आहे बरं का. आता आहे ना शोल्डरपासून आहे ना वेगळे करीन मी, बॅक पार्ट वेगळा आणि फ्रंट पार्ट पण वेगळा करते, बघू शकता तुम्ही. आता इथे ना मधोमध कटिंग करून घ्यायची आहे, बघू शकता. आणि ही पट्टी ना मला पूर्ण काढायची राहते बरं का, कारण पाठीला आपण जेव्हा पट्टी लावतो ना पाठच्या मागच्या साईडला, तर तेव्हा पट्टी कमी पडते. म्हणून ही पट्टी ना ही पुढच्या गड्याची निघाली नाही, इथून आता मागचा गडा जेवढा पाहिजे ना तेवढी पट्टी पूर्ण अखंड पट्टी निघते. मग ते आपल्याला कुठे पण ब्लाऊज स्टिचिंग करताना यूज करता येते, जेव्हा कपडा कमी पडतो तेव्हा, बघू शकता. छोटे छोटे टिप्ससुद्धा मी द्यायचा प्रयत्न करते बरं का, कारण मी कस्टमरचे ब्लाऊज तुमच्याशी शेअर करते आणि कस्टमरांना ब्लाऊज कसं आहे व्यवस्थित लागतं. आणि बघा पुढे हुक आहे ना, तर त्याच्यासाठी मी इथं मध कट करून घेतलं आहे. आणि आता 4 टक्स घ्यायचे आहे. तर पहिला टक्स आहे ना इथं 3.5 अंतरवरती घेतला आहे. आणि लांबी त्या पहिला टक्सची लांबी ना 4 घेतली बरं का मी इथं. आणि हा दुसरा टक्स त्याचं असं रुंदी काढून घ्यायची 2. आणि हा तिसरा टक्स याचीसुद्धा 2 काढून घ्यायचं आहे. आणि हा चौथा टक्स इथलं मधलं अंतरसुद्धा याचं 2च आहे, बघू शकता. छान असं मस्त गोल राऊंड आलेला आहे. 4 टक्स ब्लाऊज आहे. खूप छान आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथं बघा कुठे पण पेपर पॅटर्न का फार्मा पण नाही वापरलेला आहे, बघू शकता. आणि बघा इकडे पाठीचा भाग घेते आता. तर मागचा गडा मला आहे ना त्यांनी 2च सांगितलं आहे, तर मी 1/2 इंच इथं वाढून घेते, 2.5 घेते. मटका गडा आहे, छान असा डीप सांगितला आहे मला गडा. त्यांना आहे ना खूप डीप लागतो गडा, तर त्याच्यामुळे म्हटलं चला. बघा जेवढा पाहिजे तेवढा कस्टमरवरनं अवलंबून राहतो बरं का. आणि बघा हे मागचा पाठीचा हा टक्स आहे ना 5 इंच अंतरावरती घ्यायचा आहे. आणि लांबीला 4 घेतला आणि हे रुंदी ना 5 घेतली. हा डीप गडा आहे ना कस्टमरला जेवढा पाहिजे ना तेवढा पाहिजे असा आपण करू शकतो बरं का. आतून घ्या बाहेरून घ्या, कोणाला नॉर्मल पाहिजे असेल तर मग असं मधून चॉक फिरवायचा आहे, थोडा डीप पाहिजे असेल तर थोडा बाहेरून चॉक फिरवायचा आहे. तर त्याच्यामुळे ना गळा आहे ना छान असा मस्त नॉर्मल पण होतो आणि मोठा पाहिजे तर मोठासुद्धा करता येतं बरं का. बघा छान असं मी तुम्हाला आहे ना पूर्ण ब्लाऊज एकदम सोप्या पद्धतीने समजवण्याचा प्रयत्न करते.
बघा, मला जेवढं येतं ना तेवढं तुमच्याशी शेअर करते बरं का. खरं सांगते, कस्टमरचे ब्लाऊज राहतात माझ्याकडे नेहमी, स्टिचिंग चालूच राहते. आता असं आहे ना, लग्न सीझन संपलं तरीसुद्धा स्टिचिंग आहे. आता वटसावित्रीचे सर्व ब्लाऊज येत आहे. अजून वटसावित्री उपवास म्हणजे पुढे आहे, तरी आतापासून माझ्याकडे त्यांचे ब्लाऊज पडलेले शिवायचे. तर चला, आता आहे ना स्लीव कट करून घेऊ. स्लीवची रुंदी आहे ना आपण याच्यावरनं काढू शकतो. घडी आहे ना 10 आलेली इथं, तर इथं 1 इंच मी कमी करून घेते, तर इथं 9 घेते. बघा 9 आलं ना. आणि लांबीला आहे ना मला त्यांनी रुंदीला 9 घेतली इथून तर इथून. आणि आता लांबीला आहे ना 8ची बाई आहे, 7ची आहे तर 8 घेते मी. इथं 1 इंच वाढवून घेते, 8 घेतलं आहे लांबीला. आणि बघा छान असं स्लीवसुद्धा मी कट करून घेते. जर तुम्हाला आजचा माझा ब्लाऊज कटिंगचा व्हिडिओ आवडत असेल ना, तर नक्की एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं. आणि माझे असे खूप सारे व्हिडिओ अपलोड आहे बरं का, प्रत्येक साईजचे, प्रत्येक डिझाईन, म्हणजे प्रिन्सेस कट, योगपट्टी, 4 टक्स, कटोरी. तर नक्की तुम्हाला आवड असेल ना तर माझ्या चॅनलवरती जाऊन माझे व्हिडिओ बघू शकता, तुम्हाला जर बघायचे असेल तर. चला, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. नेक्स्ट व्हिडिओमध्ये होतो. बाय.